महंगडे. पहिला बॉल या वेळेला मात्र 30 यार्ड सर्कल भेदलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर इरादे जाहीर केलेत. पहिल्याच बॉलवर उत्तर दिलंय चौकारासोबत. गोलंदाजी मार्कवर दशरथ वाडकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला असताना पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. चला या अमृत बेलोसे मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. या वेळेला मात्र फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावून लावला गेलाय. तोडीस तोड उत्तर दिलं गेलंय. मागील चेंडूवर चौकार ठोकला. व्हेरी नेक्स्ट बॉल. एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं समीकरण पाहायला मिळालं. बॅटची आउटसाइड एज घेतली आणि चेंडू सरळ पोहोचवला गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. अमृतजी बेलोसे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेचे आयोजक किशोर निकर साहेबांच्या शुभ हस्ते ही आकर्षक अशी ट्रॅव्हल बॅग त्याला देऊन सन्मानित केलं जात आहे. व्हेरी वेल प्लेड अमृत अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर यू नेक्स्ट मॅच. दशरथ वाडकर या वेळेला मात्र तोडीस तोड उत्तर देतोय. फलंदाजाला या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला जातोय. एक ऑलराऊंड क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं या खेळाडूकडून. दशरथ वाडकर येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवर चौकार ठोकल्यानंतर व्हेरी नेक्स्ट बॉल दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय प्रमोद गायकवाडला. प्रतीक महांगडेला माफ करा. प्रतीक महांगडे तंबूच्या रस्त्याला परतावून लावला गेलाय दशरथ वाडकरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीकची जागा घेण्यासाठी अनुज मांढरे. मांढरदेवी संघ आपल्याला विनंती आहे आपण कर्णधार कृपया व्यासपीठावर यायचंय. मांढरदेवी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आयोजक समितीच्या वतीनं आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. दरम्यान मॅचकडे लक्ष टाकतोय पुन्हा एकदा दशरथ वाडकर. अनुज मांढरेसाठी टाकलेला हा बॉल या वेळेला मात्र बीट केलं जात आहे. फसवलं जात आहे. फलंदाजाला मात्र नक्कीच रोखलं जात आहे. दशरथ वाडकरच्या माध्यमातून अजून एक यशस्वी चेंडू. पंचांच्या उजव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा स्वीकारलेला असताना आखूड टाप्याचा चेंडू या वेळेला अंगाचा वेध घेतलाय. लेग बिफोर विकेटसाठी मागणी केली. पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. इम्पॅक्ट पडतायलाय. लेग बाईसचा इशारा. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला फलंदाजाच्या माध्यमातून मिळवली जाणार ही एक चोरटी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावफलक पुढे सरकते. धावा येत आहेत एकेरी धावेसोबत 5. धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या वेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडीचा मारा. आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंगापासून खूपच दूरवर असलेला चेंडू वाईट बॉल घोषित केला गेलाय. पंच अवी परब सरांकडून निदर्शित केलं जात आहे. एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावांनी मात्र हा संघ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. दशरथ वाडकरच्या गोलंदाजीवर एक लॉफ्टेड फटका या वेळेला कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मिळवली जाते. एकेरी धावेसोबत धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 7. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना दशरथ वाडकर यांच्याकडून एक सफल गोलंदाजी एक यशस्वी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला करताना पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट होते. अनुज मांढरे येतोय स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्या जोडीला मात्र प्रमोद गायकवाड. आता मात्र हा नो बॉलचा इशारा अबोव द वेस्ट साठी या वेळेला मात्र पंच आपला एक उजवा हात बाहेर काढतायत. कमरेच्या वरचा मारा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. 1 फ्रॉम ओव्हर ची वॉर्निंग या ठिकाणी गेली जाते दशरथ वाडकर यांना. आणि फ्री हिटचा बॉल. व्हेरी नेक्स्ट बॉल आपण बघणार आहोत. एक संधी असेल फलंदाज प्रमोद गायकवाडकडे जो मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता. या फ्री हिटच्या बॉलला मात्र नक्कीच एका कलात्मक पद्धतीने खेळून काढलं जातंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय दशरथच्या गोलंदाजीवर. प्रमोद गायकवाडच्या बॅटमधून एक सुरेख चौकार.
काय फटका खेळलाय, अगदी अक्रॉस द लाईन आले, थोडेसे शफल झाले, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला मात्र धाडलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारासोबत धावफलक एका षटकाच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात दुहेरी अंकामध्ये 13 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर अमित वाडकर, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी या ठिकाणी हा गोलंदाज निवडला गेलाय. स्ट्रायकिंग एंडवर अनुज मांढरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवर प्रमोद गायकवाड, गोलंदाजी मार्कवर अमित वाडकर. यावेळेला फुलरलिनचा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडूनं सांगता करतोय पहिल्या बॉलची. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आज मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला असताना चांगल्या फिटनेस सोबत एक चांगली गोलंदाजी सादर करतोय. पहिल्या बॉलवर मात्र निर्धाव चेंडूनं सांगता केली, दुसरा बॉल मात्र अलॉंग विथ द कार्पेट धाडला जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये एकेरी धावेसाठी. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा प्रमोद गायकवाड, ज्याला आपण मागील मॅच मध्ये एक अतिउत्कृष्ट खेळी करत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावताना पाहिलं, तो प्रमोद गायकवाड यावेळेला फलंदाजीसाठी. दरम्यान बॅटची कडा घेतोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये स्लिपच्या क्षेत्रा दिशेनं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, परंतु पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये एकेरी धाव. राऊंड विकेटचा मारा अमित वाडकर यांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज, पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले, मिसफील्ड झालं, त्या ठिकाणी जीवनदान मिळतंय की काय, आणि त्या ठिकाणी यष्टी रक्षक मात्र कोणतीही चूक करत नाहीयेत. कॉलिंग मध्ये चूक घडली आणि त्या ठिकाणी विकेटला मात्र सामोरं जावं लागतंय ते अनुज मांढरेला, तंबूच्या आसऱ्याला. येस डीजे. खऱ्या अर्थानं यशस्वी गोलंदाजी म्हणावी लागेल अमित वाडकर यांची. 2 धावा फक्त खर्च केल्या, 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 4थ्या चेंडूवर 1 विकेट सुद्धा पटकावली जाते. धावसंख्येवर एका चांगल्या पद्धतीने अंकुश लावण्याचं काम अमित वाडकरनं केलंय. कुठेतरी एका पद्धतीनं बांधून ठेवले, फलंदाजांना रोखून धरले एका बाजूनं अमित वाडकर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडवर आलेला हा नवीन फलंदाज नितीन. फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन, न्यू मॅन इन आपण बघतोय. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी धाडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये नितीनला. दरम्यान नितीन आल्या आल्या पहिल्याच बॉलवर हल्ला चढवतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि तोही यशस्वी झाला. 2 धावांची वाढ संघाच्या खात्यामध्ये. धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान व्यासपीठावर आगमन होतंय सन्माननीय रवी इंकुले साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजन समितीच्या वतीने वागेश्वरी चषक 2021 या स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण बघतोय. सन्माननीय रवी इंकुले सर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. तर नक्कीच मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत वागेश्वरी चषक 2021 मध्ये सन्माननीय रवी इंकुले साहेबांचं. दरम्यान ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी धावफलक आपण जाऊन पोहोचलेलं बघतोय 17 धावांवर.
8.5 धावांची सरासरी, मात्र हा करंट रन रेट आपण या ठिकाणी बघतोय मेगा स्क्रीनच्या माध्यमातून. इंडिया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण इंडिया क्रिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर या स्पर्धेचा आनंद आपण घर बसल्यासुद्धा घेऊ शकता. ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. या कोरोना महामारीच्या संकट काळातून सावरत असताना, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत असताना मैदानामध्ये गर्दी न करण्यासाठी ही सुवर्ण संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे वाघेश्वरी चषक 2021च्या आयोजन समितीच्या वतीने. मैदानामध्ये आलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण सगळ्यांनी मास्कचा वापर कंपल्सरी करायचा आहे. नवीन गोलंदाजी मार्कर रोहन वाडकर, षटक क्रमांक 3. पहिला बॉल या वेळेला ड्राईव्ह केला जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्राच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. तद्वर या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. प्रमोद गायकवाड एका चांगल्या फॉर्म मध्ये असलेला आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाच्या विजयासाठी झटताना पाहायला मिळतोय, संघर्ष करताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील प्रत्येक मॅच 4 ओव्हरची असेल, 4-4 षटकांचा सामना असेल. या झटपट क्रिकेटमध्ये मात्र फटाफट आपल्याला खेळावं लागेल. त्यावेळेला बॉडी बॅलन्स केलं, बॅकफुटवर आले, वेट ट्रान्सफर केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला धाडायचं होतं, परंतु चेंडू मात्र 22च्या स्वरूपात जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये दे दनादन येतोय हा चौकार. डीजे माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली दिली जाते स्वर्गीय अर्णव अजित वरे यांच्या बॅनरकडे जाणारा हा बॉल आपण बघतोय या फटक्यासोबत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज ही स्पर्धा या ठिकाणी राबवली जाते. वाघेश्वरी चषक सलग 2ऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करत असताना स्वर्गीय अर्णव अजित वरे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी मात्र या स्पर्धेचं भव्य दिव्य असं एक नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय. आज मात्र वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अजितजी वरे, त्याचबरोबर सन्माननीय किशोर गोळे, सन्माननीय अमित वरे, सन्माननीय किशोर निकम यांच्या माध्यमातून ही एक भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते वाघेश्वरी चषक 2021. आणि या मॅच मधील चालू असलेला विनर वर्सेस विनर हा सामना आणि खऱ्या अर्थानं ब्लॅक कोब्रा क्रिकेट संघ या संघातील सर्व आजी माजी खेळाडू, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी गेले कित्येक महिने झटतायत, मेहनत करतायत. आणि या स्पर्धेला आज मात्र सुरुवात होत असताना या सर्व आजी माजी खेळाडू आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे पुढील 3 दिवसामध्ये. दरम्यान मॅचकडे लक्ष टाकण्याची गरज आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रमोद गायकवाड अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. दरम्यान हा मात्र चेंडू उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडते. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल. तद्वर 2 धावा पुन्हा एकदा अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळते संघाच्या खात्यामध्ये. 30 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालेला असताना 10 धावांच्या सरासरी सोबत 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र जर आपण पाहायला गेलं तर 3 पंचांचा पॅनल या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पंच सुबोध गडसे सर, पंच अवी परब सर, पंच उमेश पाटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच चोख अशी पंचांची
ऐसे ही और भी भूमिका या videos ठिकाणी तटस्थ अशी पंचांची भूमिका या तिन्ही पंचांच्या माध्यमातून पुढील 3 दिवस आपल्याला पार पाडली जाताना बघायला मिळेल. तर कॉमेंट्री बॉक्समधून आपल्यासोबत या ठिकाणी जुडले गेले आहेत संतोषजी देसाई, त्याचबरोबर संतोषजी चोरगे, जे वाई पश्चिम विभागातील एक नामांकित समालोचक, आणि त्यांच्यासोबत आज मला समालोचन करण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल या आयोजन समितीचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन. DJ मास्टर योगेश पाटील आज आपल्या सर्वांचं पुढील 3 दिवस मनोरंजन करतील. या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम इंडिया क्रिक अर्थातच सचिनजी मुंडे यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आज स्कोररच्या भूमिकेत, गुणलेखकाच्या भूमिकेत KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय अक्षयजी कदम आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत जुळले गेले आहेत. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून वर्दीतले दर्दी खेळाडू सुद्धा या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आज आपल्या नौदलात असतील, पोलीस दलात असतील, इंडियन आर्मीमध्ये असतील कार्यरत असणारे सर्व खेळाडू सुद्धा या मैदानाच्या आतमध्ये आपण वागेश्वरी चषक 2021 मध्ये खेळताना बघणार आहोत. इंडियन आर्मी सन्माननीय प्रशांतजी धनावडे, नवी मुंबई पोलीस अमितजी वाडकर, ज्यांना आपण नक्कीच या मॅचमध्ये खेळताना पाहिलं. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे विश्वासजी सनस, त्याचबरोबर महेशजी सनस, दीपक खरात, राज्य उत्पादन शुल्क विभाग सन्माननीय दीपक कळंबे, इंडियन आर्मी शैलेशजी वाडकर, मुंबई पोलीस ऋतुराज सनस, ठाणे पोलीस बापू धोंडे, मुंबई पोलीस अमित वरे उर्फ बॉन्ड, आणि फायर फायटर्स अक्षय महांगडे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. तर नक्कीच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक दैदिप्यमान आयोजन, आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून चालू असलेली मॅच आपण बघतोय. एका बाजूला चवणेश्वर क्रीडा मंडळ तर दुसऱ्या बाजूला पसरणी, या 2 संघांमध्ये हा चालू असलेला सामना. ओव्हर नंबर 4 घेऊन आलेत पंकज वाडकर. संपूर्ण वाडकर कंपनी या संघामध्ये उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं दशरथ वाडकर, दुसरं षटक अमित वाडकर, तिसरं षटक रोहन वाडकर, आणि चौथं षटक पंकज वाडकर. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपात एकेरी धाव, त्यानंतर हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय पंकज वाडकर यांच्या माध्यमातून. धावफलक 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंडवर अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन नंबर 5. आकुटाप्याचा चेंडू या वेळेला मात्र बॅकफुटवर गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला दाळलं सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. येतो एक लांबच लांबवरचा षटकार. DJ थँक्यू DJ, धन्यवाद. नक्कीच एक कलात्मक फटका पाहायला मिळालाय. खूप वेळानंतर मात्र हा मोठा फटका अमोलच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा बॉल 6 धावांसाठी. धावफलक 37 धावा. चेंडूची चांगली पडताळणी केली. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि बॉडी बॅलन्स करत मात्र चेंडूला धाडलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पुढील चेंडू पंकज विरुद्ध अमोल अशी ही मॅच. या ठिकाणी हा सामना रंगला जातोय. षटक क्रमांक 4 हाताळत असताना पंकज वाडकर गोलंदाजी मार्कवर आलेले असताना त्यांच्या तिसऱ्या बॉलवर हा षटकार ठोकला गेलाय अमोलच्या माध्यमातून. दरम्यान हा फुल टॉस बॉल शफल झाले. या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र विकेट किपरला बीट करतोय. त्या ठिकाणी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करायच्या अगोदर चेंडूला अडवलं गेलंय. चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, तद्वर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा 2 धावांची वाढ संघाच्या खात्यामध्ये होताना बघायला मिळते. 22च्या स्वरूपात या ठिकाणी ह्या धावा मिळतील. धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. पंकजचा पुढील बॉल या वेळेला फुल टॉस ऑन साइडला खेळलाय, भिरकावून दिलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मिसफिल्ड होते, झेल सुटतोय, तद्वर 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी धावले आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र पुन्हा एकदा कॉल या ठिकाणी दिला गेला आणि तो कॉल या ठिकाणी दिला गेल्यानंतर मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्यानं
हा 3 धावांचा प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र फसलाय आणि तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. 2 धावांची वाढ मात्र संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये करून गेलाय. 41 धावा धावफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधला. पंकज वाडकर गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद गायकवाड, जो सलामीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये उपस्थित आहे. दरम्यान शेवटच्या बॉलला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवर स्वतः गोलंदाज धावतील. तद्वर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अजून एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 1 धाव मात्र जरूर जोडेल संघाच्या खात्यामध्ये. संघाचं धावसंख्येचं खातं जाऊन पोहोचतंय 5 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा जिंकण्यासाठी 43 धावांची गरज चवणेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव संघाला. के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दरम्यान ऐसे ही और भी वीडियोस के लिए यापुढील चैनल को मॅचचा टॉस सबस्क्राइब करो आपण और पूर्ण बेल करून आइकन को घेणार आहोत. दबाना एका बिल्कुल बाजूला शिवशक्ती 11 डोईची वाडी, तर दुसऱ्या बाजूला ऐसे ही और भी MCC वीडियोस के लिए वाशिवली. चैनल को दोन्ही सबस्क्राइब संघांच्या करो कर्णधारांना और विनंती बेल आहे आइकन को आपण दबाना प्रेझेंटेशन बिल्कुल बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी आपल्या नाणेफेकीचा कौल पूर्ण केला जाईल. चला या दोन्ही संघ शिवशक्ती 11 डोईची वाडी आणि MCC वाशिवली कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचंय. पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल. दरम्यान चालू असलेली मॅच आपण बघतोय. चवणेश्वर क्रीडा मंडळाला जिंकण्यासाठी 43 धावांची गरज, 43 रन्स टू विन.
क्षेत्ररक्षणच का स्वीकारलं जाते, काय त्याचं कारण सांगाल? आमच्याकडे बॉलिंग लाईन खूप छान आहे आणि बॅटिंग लाईन पण खूप छान असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. ही स्पर्धा नामांकित स्पर्धा व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची, या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? नियोजन अतिशय खूप छान आहे. धन्यवाद देतो वरे साहेबांना की नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल. टॉस का बॉसचा बॅनर जर पाहिला तर त्या बॅनरवरती तुमच्याही टीमचा, अशा 32 टीमचा लोगो लावलाय, या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? हे तर पहिल्यांदाच मी बघतोय आणि खूप छान आहे. हे सर्व टीमचे लोगो आहेत, त्याच्याबद्दल खूप छान नियोजन आहे. नक्कीच शिवशक्ती डुईची वाडी कॅप्टनकडे जाईन. काय म्हणशील मित्र, टॉस हरलाय परंतु अजूनही मॅच बाकी आहे, फलंदाजी करायची, किती धावा बोर्डवरती लावाल? वाशिवली संघ हा आमच्या वाई पश्चिम भागात एक नावाजलेला संघ आहे. त्यांची बॅटिंग लाईन खरंच चांगले आहे. तर आमचा मानस असेल की करीबन आपल्याला 65 ते 70 धावा 4 ओव्हरमध्ये केला तर आम्ही त्यांना नक्कीच हारू शकेल. या स्पर्धेबद्दल तुझं मत काय, काय म्हणशील? नक्कीच वाई पश्चिम भागाची ही स्पर्धा ब्राकुसगाव आयोजित वाघेश्वरी चषक 2021च्या निमित्त आपण इथं जमलो आहे. तर मी आमच्या शिवशक्ती क्रीडा मंडळ दुईचीवाडीकडून तुम्हाला आमच्या या आयोजकांना अजित वरे साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्यांना विनंती करेन मॅचची तयारी करा. आमच्या प्रमुख पाहुण्यांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसून घ्या. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच मॅचकडे वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होत आहे. हॅलो. सन्माननीय संदीप दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी वाडकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. तर दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत वाघेश्वरी चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. आज मात्र आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण बघतोय सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेबांचं आगमन व्यासपीठावर होताना, त्याचबरोबर गणेशजी वाडकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. 43 धावांचं एक माफक असं लक्ष या ठिकाणी समोर असताना पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी झेल निसटला गेला. या वेळेला मात्र मिडॉनला ओलांडलंय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, येतो एक सुरेख चौकार. तर काय सांगाल संतोषजी, एक झेल सुटलाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, मिसफील्ड झालंय आणि त्यानंतर फलंदाजाकडून चौकार आणि या वेळेला मात्र बिग हिट, चेंडू करतोय हवाई सफर, जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा षटकार. यस, नक्कीच अमित वाडकर, एक मोठं नाव व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये फुलातून फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. आणि जिथे मात्र झेल सुटलाय त्याचा फायदा मात्र अमित वाडकर घेताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं कॅचेस विन द मॅचेस ही म्हण कुठेतरी सत्य ठरताना आपल्याला पाहायला मिळते. अमित वाडकर यांचा तो झेल सुटल्यानंतर मात्र त्यांच्या बॅटमधून निघणारे चौकार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला जातोय अमित वाडकर यांच्या माध्यमातून. तर त्यांच्या जोडीला दशरथ वाडकर, एक मोठं नाव, वाई पश्चिम विभागातील एक नामांकित खेळाडू. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालाय गोलंदाज प्रमोद गायकवाड. षटक क्रमांक 1 हाताळत असताना पहिल्या षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद डबल अंकामध्ये दुहेरी धावसंख्या 13.
हॅलो. तर मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकरची बॅट बोलते. एक वादळी खेळी खेळताना अमित वाडकर आपण पाहतोय. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर एक मोठा फटका खेळला. यस, डीपचे क्षेत्ररक्षक येत आहेत का, झेल होतोय का, हे सुद्धा पाहणं गरजेचं. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तर व्यासपीठावरती आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके कोपरखैरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समेत आलेले आमचे सर्व पदाधिकारी, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर च्या नावाचं वादळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. काय फलंदाजी करतायत, बहारदार फलंदाजी. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या यस चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 27 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय प्रगतीपथावरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. प्रतीक मांगडे गोलंदाजी करतायत. अमित वाडकर स्ट्राईक एंडला. तुफानी फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दशरथ वाडकर नॉन स्ट्राईकला. गोलंदाज निघतील प्रतीक. ओ, या चेंडूला वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये फटका, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. चुकीला माफी नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. अमित वाडकर अफुल्लातून फलंदाजी करताना मित्रांनो अनेक मैदानं या खेळाडूंनी, अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. अमित वाडकर व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, मुंबई पोलीस क्रिकेट असोसिएशन असो, त्याचबरोबर सातारा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, एक मोठं नाव अमित वाडकर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. बहारदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टोटली धावसंख्या जर पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 31 धावा बोर्डवरती लागत आहेत. 12 चेंडू आणि 30 धावांचं योगदान या मॅचमध्ये अमित वाडकर देताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय पहा. जिथे मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 43 धावांचं टार्गेट होतं आणि त्या 43 धावांचा पाठलाग करत असताना अमित वाडकर बहारदार फलंदाजी करतोय. एक फिरकी गोलंदाजीला आमंत्रित केलंय. यस, खोलवर टप्प्याचा या चेंडूला कव्हर रिजन मध्ये खेळलंय. डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. विजयासाठी मात्र समीकरण मांडेन तुमच्या समोर. 11 चेंडू 11 धावांची गरज असेल. परंतु अमित वाडकर ज्या फॉर्म मध्ये आहेत, काय फलंदाजी केली या मॅच मध्ये. ओ, इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख. या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी अमित वाडकर ब्रँडेड फटका. 6 धावा. क्या बात आहे. अफुल्लातून फलंदाजी. 11 चेंडू 36 धावांची तुफानी खेळी करताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं नाव सातारा टेनिस क्रिकेट असोसिएशन मधलं अमित वाडकर आज स्वतःच्या संघासाठी खेळताना. ओ, इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता, स्वीप करायचा होता. फटका फसलाय. एक निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. परंतु गोलंदाज आपण जर पाहिलं, फिरकी गोलंदाज प्रताप हे गोलंदाज आहेत. धावसंख्या पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला 38 धावा, 5 धावांची गरज असेल या मॅचसाठी. ओ, खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय. सन्मान दिला या चेंडूला. 1 धाव घेतली जाईल. 39 धावा बोर्डवरती लागत आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल या मॅच मध्ये बोरगाव संघाला. चौनेश्वर मित्रमंडळ, चौनेश्वर क्रिकेट क्लब आज एक वेगळ्या नावाने आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या चेंडूला लेग स्टंपच्या बाहेर फेकलंय. यस, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. 40 धावा बोर्डवरती लागतील. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. ओ, इथे मात्र या फटक्याला उडवला. यस, 2 क्षेत्ररक्षक येतील का, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 41 धावा बोर्डवरती लागत आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. अमित वाडकर ची बॅट बोलले या मॅच मध्ये. काय फलंदाजी केले. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. मोठा ब्लास्ट अमित वाडकरच्या बॅट मधून येतोय. षटकार. 6 धावा.
इथे मात्र चौणेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव संघ विजयी ठरतोय. द्वितीय फेरीचा महत्वपूर्ण सामना. अमित वाडकरचं कौतुक करेन, ज्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं 14 चेंडू आणि येस येस तर जर आपण पाहिलं अमित वाडकर यांची फलंदाजी 14 चेंडू 43 धावांची घणाघाती फलंदाजी केली अमित वाडकरने. तर खूप सारे शुभेच्छा असतील अमितला.